नमस्कार, मी वैद्य भाग्यश्री मेहेंदळे सागवेकर। खूप वेळेला पेशंट मला फोन करून विचारतात, मॅडम तुमच्याकडे पंचकर्म करून मिळेल का? किंवा खूप वेळेला अशी इन्क्वायरी होते की मॅडम तुमच्याकडे मसाज आणि स्टीम मिळेल का? अहो, हे एवढंच म्हणजे पंचकर्म झालं का? किंवा मसाज, स्टीम घेणं, डिटॉक्सिफिकेशन करणं किंवा सो कॉल्ड आत्ताच्या जमान्यामध्ये ऑरा क्लीन्स करणं, ह्या सगळ्या गोष्टी पंचकर्मामध्ये येतात का? तर नाही, तसं नाहीये। आज मी तुमचा हाच डाऊट क्लिअर करणार आहे। पंचकर्म म्हणजे काय, पंचकर्म कोणी करावं, पंचकर्म कोणी करू नये, हे सगळं मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघा, पंचकर्म म्हणजे 5 प्रकारची कर्म काम करणं किंवा शरीरामधल्या ज्या बिघडलेल्या गोष्टी आहेत त्या दोष किंवा ते त्रिदोष बाहेर काढून टाकणं, ह्याला म्हणतात पंचकर्म। नुसताच डिटॉक्स करणं किंवा बाउल क्लीन्स करणं म्हणजे पंचकर्म नव्हे। पंचकर्मामध्ये 5 प्रकारची कर्म येतात। वमन, विरेचन, बस्ती, बस्तीच्या अंडर 2 प्रकारचे बस्ती, निरुह बस्ती, अनुवासन बस्ती। चौथं कर्म म्हणजे नस्य आणि 5वं म्हणजे रक्तमोक्षण। आता पंचकर्म म्हटल्यावरती पेशंटला काय वाटतं की स्टीम आणि मसाज घेतलं, रिलॅक्स केलं, बॉडी छान वाटलं, हे म्हणजे पंचकर्म नव्हे। पंचकर्म कुणी करावं हे सुद्धा आयुर्वेदामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कुठच्या प्रकारच्या व्याधींमध्ये कुठची प्रकारची कर्म केली जातात हे सुद्धा निर्दिष्ट केलेलं आहे। वमन हे जे कर्म आहे याच्यामध्ये मेडिकेटेड काढे देऊन किंवा दुग्धपान देऊन वोमिटिंगनुसार कफदोष हा शरीरातून बाहेर काढला जातो। विरेचनामध्ये मेडिकेटेड द्रव्य देऊन शौचाच्या मार्गे पित्तदोष बाहेर काढला जातो। बस्ती म्हणजेच नुसता एनिमा नव्हे किंवा सोप वॉटर एनिमा नव्हे, तर वेगवेगळे काढे, तैल यांचं मिश्रण करून गुदावाटे हा एनिमा सारला जातो। चौथं म्हणजे नस्य, म्हणजेच नाकावाटे औषधी द्रव्यांचे थेंब किंवा तेलाचे थेंब इन्स्टॉल करणं। आणि 5वं म्हणजे रक्तमोक्षण। रक्तमोक्षण म्हणजे ब्लड लेटिंग, ब्लड डोनेशन नव्हे। ब्लड लेटिंगमध्ये जलोकावचारण किंवा सिरावेद म्हणजेच सुईने किंवा इंजेक्शनद्वारे ब्लड काढणं, ही 5 प्रकारची कर्म आहेत। आता ही कर्म कुणी करावी, तर पेशंटच्या प्रकृतीनुसार, पेशंटच्या व्याधीनुसार एक वैद्यच ठरवू शकतो की तुम्हाला कुठचं पंचकर्म गरजेचं आहे। रँडमली एखाद्याने ठरवलं की आज मला वमन करायचंय, तर असं होत नाही, किंवा आज मला मस्तपैकी जाऊन विरेचन करून यायचंय, तर असं होत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला वैद्यांकडे जाऊन प्रकृती परीक्षण करून घेणं, आपल्याला कुठचा व्याधी आहे, आपल्याला कुठच्या व्याधीतली कुठची स्टेज आलेली आहे, यानुसार पंचकर्म ठरवलं जातं। पंचकर्माद्वारे शरीरामध्ये जे वाढलेले दोष आहेत ते शरीरातून बाहेर काढले जातात। जर शरीरामध्ये तेवढे दोष वाढलेले नसतील तर निव्वळ औषधाने सुद्धा तो व्याधी बरा होतो। असं काही नाही की प्रत्येक वेळेला तो दोष खेचून बाहेरच काढला पाहिजे। पंचकर्म करण्यापूर्वी पूर्वकर्म अशी एक संकल्पना आहे। म्हणजे काय, तर आपल्या बॉडीला प्रिपेअर करणं। आता बघा, तुम्ही जर एखादं चित्र रंगवायला घेतलं तर कॅनव्हास हा पूर्वी प्रिपेअर केला जातो। म्हणजे काय, तर पाण्याने धुतला जातो किंवा तो ओला केला जातो आणि मगच त्याच्यावरती रंग बसतात। सिमिलरली पंचकर्मामध्ये दोष जर निर्हरण करून काढायचे असतील तर त्याच्यापूर्वी आपल्या शरीराला हे प्रिपेअर केलं पाहिजे। आज गेलं आणि आज वमन करून आलं असं होत नाही, त्याच्या आधी 7 ते 8 दिवसांचं पूर्वकर्म असतं। पूर्वकर्मामध्ये काय येतं, तर इंटरनल स्नेहपान म्हणजेच घृत किंवा तूप याचं सेवन करणं, स्नेहन आणि स्वेदन म्हणजे एक्सटर्नली ऑइल ॲप्लिकेशन करून स्टीम देणं। याच्यामध्ये सुद्धा प्रकृतीनुसार वेगवेगळी ऑइल्स दिली जातात, वेगवेगळ्या स्टीम्स दिल्या जातात। ह्या पूर्वकर्मानंतर ज्या दिवशी प्रधान कर्म आहे, म्हणजे ज्या दिवशी विरेचन आहे, त्या दिवशी पेशंटला ॲडमिट केलं जातं। घरी जाऊन पंचकर्म करणं किंवा घरी पंचकर्म देणं हे फारसं सुटेबल नाही, तर पेशंटने वैद्याच्या ठिकाणी जाऊन पंचकर्म घेणं हे कधीही फायदेशीर आहे। पंचकर्मानंतर पेशंटला काय फील होतं, तर पेशंटला हलकं झाल्यासारखं वाटतं। एकंदरीत बॉडीमधला जे लक्षणं होतात ती लक्षणांची शांती झाल्यासारखं वाटतं। म्हणजे वातदोषामुळे समजा मुवमेंट्समध्ये काहीतरी फेरबदल झालाय किंवा कॉन्स्टिपेटेड आहे आणि पेशंटने बस्ती घेतली, तर अशा वेळेला पेशंटला बॉवल मुवमेंट्स हे व्यवस्थित झाल्यासारखे जाणवतात। एक प्रकारचा हलकेपणा येतो, एक प्रकारचा त्वचेला तजेला येतो, तुमचा मूड सुद्धा छान प्रकारे ठीक झाल्यासारखा वाटतो। पंचकर्म चालू असताना पेशंटने काय काय केअर घ्यायला हवी, तर 5ही प्रकारच्या कर्मांमध्ये एक ठराविक प्रकारचे अर्ह किंवा ठराविक प्रकारचं व्यक्तीची दिनचर्या आयुर्वेदामध्ये वर्णन केलेली आहे। आहारामध्ये साधं आणि पचेल रुचेल असा आहार घेणं, हलका आहार घेणं, दोन्ही वेळेला गरम जेवण घेणं, शिळा आहार टाळणं, थंड हवेमध्ये टाळणं, AC मध्ये जाणं टाळणं, किंवा पंचकर्म चालू असताना अतिरिक्त फिजिकल ॲक्टिव्हिटीज थांबवणं,
अतिरिक्त ट्रॅव्हलिंग थांबवणं, ह्या सगळ्या गोष्टी पेशंटने करणं गरजेचं असतं. आता पोस्ट पंचकर्म किंवा पंचकर्म झालं त्याच्यानंतर पेशंटने काय काय करायला हवं, काय काय प्रकारची केअर घ्यायला हवी. तर ड्युरिंग पंचकर्म आपण जी जी केअर बघितली, सिमिलरली त्याचप्रमाणे संसर्जन क्रम किंवा ज्याला आपण 7 दिवसाचं दिनचर्या पेशंटला दिली जाते ती पाळायला पाहिजे. तर अशा वेळेला पेशंटने रात्रीचं जागरण टाळणं, दुपारची झोप टाळणं किंवा दोन्ही वेळेला व्यवस्थित पचेल असा आहार घेणं किंवा वैद्य जे सांगेल तेच खाणं, ह्याकडे आपण बघितलं पाहिजे. कारण कसं, पेशंटच्या शरीरातले दोष एकदम बाहेर गेल्यामुळे एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली असते किंवा आपला अग्नी मंदावलेला असतो. तर अशा अग्नीवरती जर तुम्ही अचानकपणे हल्ला केलात, मारा केलात, तर तो अग्नी संदूषित होण्याच्या ऐवजी विझून जाईल आणि मग जे काही ज्याच्यासाठी तुम्ही पंचकर्म करत असाल त्याचे तुम्हाला काहीच फायदे दिसणार नाही. त्यामुळे पंचकर्मानंतर सुद्धा तेवढ्याच प्रमाणात केअर घेणं पेशंटने गरजेचं असतं. आता तुम्हाला पंचकर्म गरजेचं आहे का नाही किंवा तुमचा व्याधी निव्वळ औषधाने बरा होणार आहे का नाही, हे तुमचं तुम्ही ठरवण्यापेक्षा हे तुमच्या नजीकच्या वैद्यांवरती सोपवा. वैद्यांना जाऊन कन्सल्ट करा, त्यांना तुमचे व्याधी किंवा तुमचे वाढलेले त्रिदोष जे आहेत ते डिस्कस करा आणि हे पंचकर्म करावे का न करावे हे तुमच्या वैद्यांवरती सोपवा. धन्यवाद.